नमस्कार. महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की बांधकाम कामगार योजना म्हणजेच की नवीन बांधकाम कामगार जी योजना आहे त्यांची नवीन नोंदणी म्हणजेच की नवीन रजिस्ट्रेशन करायचं असेल तर नूतनीकरण म्हणजे जो फॉर्म आहे तो रिन्यूअल करायचा असेल तर नवीन फॉर्म भरायचा असेल किंवा रिन्यूअल करायचा असेल तो आता मोफत करता येणार आहे. त्या संदर्भातील GR प्रसिद्ध झालेला आहे. आपण आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. चला तर तुमचा जास्त वेळ न घेता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. इमारत व इतर बांधकाम क्षेत्रातील कामगार म्हणजेच की काम करणाऱ्या व महाराष्ट्र इमारत इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातर्फे नोंदणी असेल किंवा नूतनीकरण असेल याकरिता भरावयाची जी काही नोंदणी आहे, नूतनीकरणाची फी आहे ती निशुल्क करण्याचा हा GR पाहू शकता. म्हणजेच की 13 ऑगस्ट 2025 चा काढण्यात आलेला आहे. काय GR आहे महत्त्वपूर्ण आपण माहिती बघणार आहोत. राज्यातील इमारत व इतर बांधकाम क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या कामगारांची म्हणजेच की मंडळामार्फत जी काही नोंदणी आहे, जी काही नूतनीकरण आहे करण्यात त्यांच्या मंडळातर्फे जमा करण्यात आलेली आहे. मंडळामार्फत नोंदणी सक्रिय म्हणजेच की जीवन बांधकाम करण्याकरिता 29 विविध कल्याणकारी योजना राबवल्या जातात. सादर योजनांपैकी शैक्षणिक सहाय्यक योजना असेल, आरोग्य विषयक योजना असेल, आर्थिक सहाय्य विषय योजना असेल किंवा सामाजिक सुरक्षा योजना असेल असा या प्रवर्गातील करण्यात आलेल्या वर्गकरणामध्ये करण्यात आलेला आहे. म्हणजेच की 2020 पासून बांधकाम कामगाराची नोंदणी नूतनीकरण लाभ वाटप ऑनलाईन पद्धतीने मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर केली जाते. अधिनियमातील तरतुदीनुसार यापूर्वी पाहिलं होतं की इमारत व इतर बांधकाम शेतकऱ्यांना करणाऱ्या कामगारांच्या नोंदणी मंडळाकर्के परव करण्यासाठी नोंदणीय जी काही 25 रुपये होती आता अगोदर त्यानंतर निर्धारित करण्यात आलेले होते. त्यानंतर शासन निर्णयाच्या संदर्भित क्रमांक 1 पत्रान्वये बांधकाम कामगारांची जी काही नोंदणीकरण करण्याबाबतची शुल्काची रक्कम आहे 1 रुपये करण्यात आली आहे. म्हणजेच की आता नवीन नोंदणी केल्यानंतर जो तुमचा फॉर्म मंजूर होईल त्यावेळेस 1 रुपया भरल्याशिवाय तो फॉर्म पुढे जात नाही. तर 1 रुपया करण्यात आली आहे. आता यामध्ये महाराष्ट्र इमारत बांधकाम कल्याणकार मंडळातर्फे नोंदणी होणाऱ्या कामगारांची नोंदणी व नूतन शुल्क माफ करण्यासाठी मंडळाच्या दिनांक 6/3/2025 रोजी बैठक ठरावित करण्यात आली होती. त्यानुसार इथे आपण बघणार की शासन निर्णयामध्ये सांगितलेलं आहे, सरळ सांगितलेलं आहे. तुम्हाला जर हा GR बघायचा असेल तर तुम्ही महाराष्ट्र government.in या संकेतस्थळावरती पाहू शकता. धन्यवाद.